So last class मध्ये we started with the solutions, the different solutions that Patanjali offers for to evolve in the path of yoga. तर वेगवेगळे जे चित्त प्रसादनाला आपण सुरुवात केलेली आणि गेल्या वेळेस शेवटचं आपण जे मंत्र बघितलं ते प्रच्छन्न विधानाभ्याम वा प्राणस्य म्हणजे श्वास सोडल्यानंतर जो पॉज येतो त्या पॉज वर मन एकाग्र करायचं. सहज श्वसनामध्ये श्वास सोडल्यानंतरचा जो पॉज येतो त्याच्यावर मन एकाग्र करायचं. हे पहिलं एक उपाय त्यांनी दिला. आता लागून सगळे वेगवेगळे उपाय आहेत. दीज आर डिफरंट सोल्युशन्स ही हॅज ऑफर्ड. सो नाव वी मूव ऑन टू सूत्र नंबर 1.35. सूत्र नंबर 1.35 says विषयावती वा प्रवृत्ती उत्पन्ना मनसः स्थिती निबंधनी. विषयावती व प्रवृत्ती उत्पन्न मनसः स्थिती निबंधनी. ओके, सो दिस इज द शब्दफोड आपण बघूया या सूत्राचे. विषयावती, व्हॉट इज द मीनिंग ऑफ विषयावती? ऑफ दॅट, रिलेटेड टू दॅट और दॅट विच इज परसिव्ड. म्हणजे त्या विषयाचे काय ज्ञान, म्हणजे ज्या विषयाचे ज्ञान होते ते, त्या विषयाचे. वा इज ऑर, हे आपण किंवा कशाचा, किंवा प्रच्छन्न विधानाभ्याम वा प्राणस्य किंवा विषयावती वा प्रवृत्ती उत्पन्न मनसः स्थिती निबंधनी. त्यानंतर आहे प्रवृत्ती. प्रवृत्ती म्हणजे जी सहज वृत्ती असते ना त्याला प्रवृत्ती म्हणतात. की मुव्हिंग टुवर्ड्स, प्रोग्रेसिंग और ऍडव्हान्सिंग इन अ सर्टन वे. ज्याच्याकडे आपली ओढ आहे त्या दिशेने जाणं, सहज टेंडन्सी पण म्हणता येईल त्याला प्रवृत्ती म्हणतात. उत्पन्न, उत्पन्न मीन्स प्रोड्युस्ड और अक्वायर्ड. उत्पन्न होणे आपण म्हणतो ना, निर्माण होणे असं. मनसह, मनसह म्हणजे मनस किंवा माइंड. आणि स्थिती, स्थिती म्हणजे स्टेट, अवस्था. आणि निबंधनी म्हणजे बांधून घेणे, बाइंडिंग टुगेदर और ऑन द बेसिस ऑफ. कशावरनं तुम्ही हे म्हणता? मग आपण म्हणतो ही माझी निबंधनी आहे, म्हणजे ह्या बेसिसवर मी म्हणते. किंवा निबंधनीचा अर्थ होतो बांधून घेणे. त्याला आपण समजून घेऊया काय म्हणतायत हे. सो इथे पतंजली म्हणतायत और by contemplating an object that helps to maintain steadiness of the mind and consciousness. आता इथे पतंजली स्पेसिफाय नाही करत आहे की आलंबन कुठला घ्यायचा. What are you going to focus your mind on? He is not naming the object or the subject. ज्या गोष्टीकडे सहज तुमची प्रवृत्ती आहे त्या गोष्टीकडे मन बांधायचं, मनाला स्थिर करायचं असं म्हणतात. सो द डेव्हलपमेंट. मग आता इथे काय होणार आहे? आता कुठलीही गोष्ट आपण घेणार का? नाही. आपल्याला ध्यान मार्गावर, आता कोणाला नासाग्र दृष्टी जास्त पटत असेल, कोणाला त्रिनेत्री पटत असेल, कोणाला आणखी वेगळ्या चक्रावर एक ध्यान एकाग्र करावं असं वाटत असेल, किंवा कोणाला ओंकार असेल, किंवा त्याचा इष्ट देवता असेल, किंवा कोणाला असं वेगवेगळ्या चिन्ह आहेत आणि वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर तुमची सहज प्रवृत्ती ज्या दिशेने आहे त्या दिशेने त्याच्यावर तुम्ही मन एकाग्र करा असं ह्या सूत्रामध्ये पतंजली सांगतात. तरी सुद्धा हा जो विषयावती जो शब्द आहे त्याला थोडस समजून घेऊया. विषयावती म्हणजे रिलेटिंग टू ऑब्जेक्ट, म्हणजे तुमचा जो विषय आहे तो. तुमचा जो विषय आहे, द डेव्हलपमेंट ऑफ हायर ऑब्जेक्टिव्ह परसेप्शन्स इज कॉल्ड ॲज विषयावती. ऑलराईट. म्हणजे आता स्थूल विषय न राहून त्या स्थूल विषयाचा जो एसेन्स असेल, किंवा जसं इंद्रिय आपलं स्थूल आहे, डोळे किंवा कान किंवा नाक, मग त्याची तन्मात्रा जी आहे, गंध, दृष्टी, हे त्याचं सूक्ष्म विषय झालं. ऑलराईट. तो सूक्ष्म विषय जे आपले आहे ते त्याचं जे परसेप्शन आहे
त्याचं जे ज्ञान आहे आपल्याला ते वाढत जातं, त्याच्यावर मन एकाग्र होत जातं. अरे सो विषयावरती ऑल्सो ब्रिंग्स ट्रँक्विलिटी ऑफ माइंड. आणि त्याच्याने काय होतं तर आपलं शांत चित्त, चित्ताचे पण प्रकार आहे, शांत प्रशांत वगैरे वगैरे चित्ताचे प्रकार आहेत. तर शांत चित्त प्राप्ती हे त्याचा परिणाम होतो. विषयावरती this term refers to the objects of the senses. For example, if the mind is fixed on the tip of the nose, a strange novel perfume pervades the air breathed, and this can be experienced easily. This is the higher sense perception. So मी म्हटल्याप्रमाणे की सेन्स इंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि त्याचा तन्मात्रा हा आहेच, पण त्या तन्मात्रामध्ये पण विषयावरती म्हणजे स्पेसिफिक गंध आपल्याला त्याच्यामध्ये जाणवतो. ऑलराईट. सो त्याच्यावर मन, त्या स्पेसिफिक गंधावर मन एकाग्र करणे म्हणजे तन्मात्रा हा गुणधर्म झाला त्याचा, त्या त्या इंद्रियाचा. विजिबिलिटी सगळंच विजिबल आहे, पण त्याच्यामध्ये पण अजून स्पेसिफिक गोष्ट. ओके. सो इथे त्यांनी उदाहरण दिलंय की नासाग्र दृष्टी आपण केली, नाकावर डोळे फिक्स करून, बंद डोळे नाकाच्या टिपवर फिक्स करून जेव्हा आपण ध्यानस्थ होतो तेव्हा गंध आणि त्यातला पण एक स्पेसिफिक सुगंध पर्याप्त होतो आणि तो पसरतो आणि तो आपल्याला पूर्णपणे जाणवतो, आणि ह्याला म्हणतात हायर सेन्स परसेप्शन. So this is what is going to be the experience. To give more example, the optic nerve is situated above the palate. आता आपला वरचा टाळू आहे त्याच्यावरती ऑप्टिक नर्व आहे. ऑन द टंग द सेन्स ऑफ टच इज मोस्ट डेव्हलप्ड. ऍक्च्युली बघा, त्वचाला आपण स्पर्श ज्ञान म्हणतो बरोबर, पण जिभेवरचा स्पर्श ज्ञान जो आहे तो इतका डेव्हलप झालेला आहे की ताबडतोब चव रसाच्या माध्यमातून आपल्याला चव कळते त्याची. राईट. सो द रूट ऑफ द टंग इज क्लोजली रिलेटेड. जिभेचं जे टंग आहे, अरे जिभेचं जे रूट आहे, मूळ आहे, इट इज क्लोजली रिलेटेड टू द इयर फॉर द पर्पसेस ऑफ आर्टिक्युलेशन. देअरफोर कॉन्सन्ट्रेशन ऑन एनी ऑफ दीज पॉइंट्स. राईट. म्हणजे मग टाळूच्या वरच्या पॉइंटला, जिभेच्या खालच्या पॉइंटला, नाकाच्या वरच्या पॉइंटला, इथे मध्ये ह्या ठिकाणी जेव्हा आपण मन एकाग्र करतो तेव्हा तेव्हा त्या इंद्रियाच्या तन्मात्राचा पण जो सूक्ष्म स्वरूप आहे किंवा सूक्ष्म एसेन्स आहे त्याचा आपल्याला अनुभव येऊ शकतो, परसेप्शन होऊ शकतं, त्याचा एक्सपिरियन्स आपल्याला मिळू शकतो. द अवेकनिंग ऑफ दीज हायर परसेप्शन्स काय होतं ह्याच्यानी, हे केल्याने दे स्टॅबिलाइज द माइंड फर्मली. चित्त एकदम स्थिर करून टाकतं. द माइंड बिकम्स व्हेरी स्टेबल. इट रिमूव्स डाऊट. हे खूप महत्वाचे असे हे 3 परिणाम आहेत ह्याचे. मन स्थिर होतं. सगळ्यात मोठा परिणाम माझ्या मते, शंका दूर होतात, प्रश्न मिटतात, कारण अनुभव झाल्यानंतर प्रश्न उरत नाही. सो इट रिमूव्स डाऊट्स अँड इंड्युसेस डीप फेथ ॲज वेल एज वैराग्य फॉर अर्थली साऊंड्स. मग परम विश्वास बसतो आपला की नाही, जे आपल्याला ओळखीच्या वस्तू आहे आणि त्याचा गंध तेवढेच गंध नसतात, तर त्या गंधाच्या एसेन्स पर्यंत पण जाता येतो आणि त्यामुळे आपला विश्वास ठाम होतो. पण विश्वास ठाम झाल्यामुळे आणखी एक गोष्ट होते, द फोर्थ थिंग दॅट हॅपन्स, जे हे बाह्य गंध आहेत ना त्याच्यापासून आपण वैराग्य घेतो. वी आर नो मोर इंटरेस्टेड इन ऑल द एक्सटर्नल ऑब्जेक्टिव्ह अर्थली थिंग्स. वी वॉन्ट टू गो टू द एसेन्स. आपल्याला मुळाशी, त्याच्या एसेन्स पर्यंत आपल्याला जायचं असतं. सो दिस इज व्हॉट हॅपन्स. ऑल्सो डेव्हलप्स अवेअरनेस अँड सेन्सिटिव्हिटी इन इंटेलिजन्स. आता सजगता, तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं ज्ञान ग्रहण करायचं असेल, संवेदना जेवढी सूक्ष्म संवेदना तेवढी तुम्हाला जास्त सजगता लागते. द मोर द अवेअरनेस, मोर द सेन्सिटिव्हिटी अँड मोर द एक्सपिरियन्स. राईट. सो अवेअरनेस डेव्हलप्स आणि जे विवेक ख्याती आहे
द इंटेलिजन्स इट बिकम्स इवन मोर सेन्सिटिव्ह. मग यथार्थ ज्ञान ग्रहण होण्यासाठी मन एकाग्र होऊन जातं आणि बुद्धी तल्लख होत जाते. आता हे जे काही काही टेक्निक्स आहेत ना, हे काय म्हणतो ध्यानाचे प्रकार आहेत, ज्याला चित्त प्रसादन म्हटलेलं आहे, चित्ताला स्थिर करायचे टेक्निक्स आहेत. हे बुद्धिस्ट मध्ये खूप याचे प्रॅक्टिसेस असतात. तर हे जे सुपरसेन्शियस पॉवर जी डेव्हलप होते, म्हणजे ज्ञानेंद्रियाच्या अमृत म्हणू आपण किंवा एसेन्स म्हणू आपण, त्याची जी क्षमता आपली डेव्हलप होते ना, त्याला बुद्धिस्ट लोक कासीम असं म्हणतात. KASIM, दे कॉल इट ॲज कासीम. आलं लक्षात? सो बी सॉ प्रच्छर्दन विधानाभ्याम व प्राणशा, तर ते पण किती सूक्ष्म होतं. प्रश्वास झाल्यानंतर आफ्टर एक्झेलेशन मायन्यूटेस्ट फ्रॅक्शन ऑफ अ सेकंडचा पॉज असतो आणि त्या फ्रॅक्शन ऑफ अ सेकंडचा जो पॉज असतो, तो पॉज वर मन एकाग्र करायचं म्हणजे तुम्हाला किती अलर्ट राहायला लागत असेल, राईट? सो नाव वी आर मुव्हिंग सटल अँड सटल, आपण अजून अजून सूक्ष्म होत जातोय. आफ्टर दॅट विषयावती. सो वी विल विषयाचा जो काय सार आहे, त्या साराचा पण सूक्ष्म सार ह्याच्यावर मन एकाग्र करायला सांगताय तिकडे. सो वी हॅव सीन 1.35 विच वॉज विषयावती व प्रवृत्ती उत्पन्न मनसह स्थिती निबंधिनी. पण बघा, प्रवृत्ती जिथे आहे तिथे स्थिती निबंधन. ओके, सो नॅचरल टेंडन्सी wherever automatically your attention goes, मग तो टाळूचा वरचा भाग, जिभेचा खालचा भाग, नाकाचा शेंडा, toke, it can be the tip of your toes or upper part of the palate or the lower part of the tongue, it doesn't matter. All right, or the optic nerve, which is right in the right between. So you can naturally, तुमचं जिथे लक्ष जाईल, there you can focus your mind. So that option Patanjali has given us. Is that clear? Shall we move on to the next sutra? The next sutra is Vishokavati va Jyotismati. Vishokavati va Jyotismati. Again, अजून एक उपाय आपल्याला पतंजली is giving us ध्यान कुठे कुठे करावं, कुठले कुठले वेगळ्या वेगळ्या विषयावर किंवा किती वेगवेगळ्या पद्धतीने जे आपल्याला ऍप्टिट्यूड आपली जी असेल त्याप्रमाणे आपण ध्यान करू शकतो. So now we have reached to Vishokavati va Jyotismati. Vishayavati va Jyotismati. एक मिनिट. Vishoka va Jyotismati. I'm so sorry. Alright. So विशोकाचा अर्थ काय? शोक सगळ्यांना माहितीये, राईट? शोक इज ग्रीफ. आणि विशोक म्हणजे जे दुःखापासनं मुक्त आहे ते. The one free from grief or the one who is sorrowless. जिथे दुःख नाहीये ते विशोका. आणि वा म्हणजे और, ते तर सगळीकडे येत जाणार. सो प्रच्छर्दन विदर्णाभ्याम वा प्राणस्य और विषयावती वा प्रवृत्ती उत्पन्न मनसा स्थिती निबंधनी और विशोका वा ज्योतिस्मती. सो ही इज गिव्हिंग अस और. तो ते वा आलं. आता ज्योतिस्मतीचा अर्थ काय? विशोका म्हणजे द वन दॅट इज फ्री फ्रॉम ग्रीफ और सॉरो. आणि ज्योतिस्मती म्हणजे effulgent, luminous, bright, shining, tranquil state of the mind. तेजस्वी. ज्योतिस्मती म्हणजे तेजस्वी. So luminous, bright, shining, tranquil state of the mind. So इथे one line explanation of Vishoka va Jyotismati will be or by perception. Perception म्हणजे आता इनर कॉन्टम्प्लेशन आपण समजून घ्यायचं की परसेप्शन किंवा इनर कॉन्टम्प्लेशन म्हणजे ध्यान. धारणाच्या थोडं पुढे गेलेलं ध्यान, इनर कॉन्टम्प्लेशन विच इज फ्री फ्रॉम सॉरो. ध्यान जिथे आपण करणार आहोत त्याला दोन अटी दिलेल्या आहेत.
एक आहे ते दुःखापासून मुक्त पाहिजे, सो फ्री फ्रॉम सॉरो. आणि दुसरं, इट हॅज टू बी रेडियंट, ज्योतिस्मती म्हणजे तेजस्वी. सो अंतर्मुखाचा पण जो विषय आपण घेतो, the subject that you're choosing for meditation, which is within us, that has to be one, free from sorrow, and secondly, it has to be luminous, bright light. Correct? So तेजस्वी आणि दुःखापासून मुक्त असं आंतरिक विषय आपल्याला ध्यानासाठी निवडायचा आहे. नाव का असं करायला पाहिजे ते जरा समजून घ्या, की दुःखापासून मुक्त का पाहिजे, विशोका का असायला पाहिजे. वाय शुड इट बी फ्री फ्रॉम सॉरो? बिकॉज ऑफ अ सात्विक प्लेझंट फीलिंग अँड माइंड इज इमर्स्ड इन इट. शांत प्रफुल्ल चित्त पाहिजे आपल्याला ध्यानासाठी. आणि त्याच्यावर आपल्याला मन एकाग्र करायचं आहे. सो शांत प्रफुल्लित असेल तरच त्या चित्तस्थितीमध्ये आपण राहू शकू. हे एक. आणि तेजस्वी का पाहिजे? बिकॉज ऑफ सात्विक एनलाइटनमेंट. सो तिकडे सात्विक प्लेझंट फिलिंग आणि त्याच्याबरोबर सात्विक एनलाइटनमेंट म्हणजे तेजस्य. तिकडे तेज असायला हवा. देर इज अबंडन्स लाईट. आता हा तेज कसला? आतमध्ये जेव्हा आपण अंतर्मुख होतो तेव्हा दोनच गोष्टींचा खरं म्हणजे तेज आहे. एक आहे ज्ञानाचा आणि दुसरं आहे आत्म्याचा. राईट? आणि मागच्या सूत्रांमध्ये आपण बघितलं की आपण वी मिस्टेक द लाईट ऑफ नॉलेज फॉर द लाईट ऑफ द सोल. आणि मग आपली साधना तिकडे जे आपण समाधी अवस्था प्राप्त केलेली आहे ती तिकडे विंचू शकते किंवा ती तिकडे डिस्टर्ब होऊ शकते. तर आत्ताच्या ज्या गोष्टीवर आपण मन एकाग्र करणार आहोत ते दुःखापासून मुक्त आणि ज्ञान दीप्तीच्या तेजानी झळकत असलेलं पाहिजे. सो व्हॉट इज द इल्युमिनेशन ऑफ? ज्ञान दीप्तीचा प्रकाश. एक तर प्रफुल्लित अंतरस्थिती आणि ज्ञान दीप्तीचा प्रकाश म्हणजे विशोका, शोकापासून मुक्त, दुःखापासून मुक्त. आणि ज्योतिस्मती म्हणजे ज्ञान दीप्ती तेजस्य असा अर्थ त्याचा होतो. सो वी नीड धीस. सो असा सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे की ज्याच्यामध्ये ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला सापडतील. कॉन्सन्ट्रेशन इज ऑन द इनर मोस्ट कोर ऑफ द हार्ट वेअर अलोन. आता असं आतमध्ये कुठली जागा आहे which can be I'm saying, yeah, possibility, which can be free of sorrow and which is also bright light. मग तुम्ही म्हणाल की मी फुफ्फुसांवर मन एकाग्र करते किंवा स्टमकवर करते किंवा लिव्हरवर करते, तर दॅट इज नॉट गोइंग टू हॅपन, राईट? सो देर इज वन प्लेस विदिन अस इनसाइड which can be free from sorrow, yeah, which can be vishoka, and where there can be the light, that tejasya, and that is the heart. हृदयामध्ये आपल्याला त्याचा अनुभव होऊ शकतो. सो कॉन्सन्ट्रेशन इज ऑन द इनरमोस्ट कोर ऑफ द हार्ट. हृदय गुहेवर आपल्याला मन एकाग्र करायचं आहे. व्हेअर इन अलोन, फक्त तिथेच सॉरोलेस एफल्जंट लाईट ग्लोज. प्रेमाचं तेज असतं, ज्ञानाचं तेज असतं तिकडे. दॅट इज द सीट ऑफ द सोल. प्लस ते तर आत्म्याचं स्थान आहे. आपण असं म्हणतो माझा आत्मा नाही, आपण म्हणतो माझा आत्मा. वी ऑलवेज प्लेस अवर हँड ऑन अवर हार्ट when we are saying माझा आत्मा or my soul. So that is the seat of the soul. The mind is guided to become engrossed and penetrated towards the source. तर ही ती जागा, हा तो स्त्रोत आहे की ज्याच्यावर मन एकाग्र करायचं आहे. एकाग्र आणि एकरूप. So first you become engrossed. You tie your mind to it and then allow it to penetrate. So एकाग्र आणि एकरूप असं या हृदयाच्या आतल्या स्पेस बरोबर. आतली स्पेस आहे बरोबर, गुहा आहे ना, गुहाच्या आत अवकाश आहे आणि त्या अवकाशाबरोबर आपल्याला एकरूप
व्हायचं आहे. ह्याच्याने काय होणार? दिस स्टिल्स अँड सायलेन्सेस द चित्त अँड लाईट ऑफ द बुद्धी शाईन्स थ्रू. चित्ताला एकदम शांत आणि स्थिर. सी, सायलेन्स अँड स्टेडीनेस ऑलवेज विल गो हँड इन हँड. सो सायलेन्स अँड स्टेडीनेस. सो हे चित्त जेव्हा शांत आणि स्थिर होतं तेव्हा बुद्धीचं जे तेज आहे त्याच्यानेही हृदय गुहा प्रज्वलित होते. या सो देर इज, त्याला ज्योतिस्मती असं पतंजलींनी म्हटलेलं आहे. राईट, इज दॅट क्लिअर? सो विसोकावा ज्योतिस्मती. सो आपल्या अंतर्मुख म्हणजे आतमध्ये हृदय गुहामधल्या अवकाशावर मन एकाग्र करायचं आहे, कारण ती जागा दुःखापासून मुक्त आहे. आणि नसेल तर मुक्त करा एकाग्र करायचं व्हायच्या आधी. यू कॅन एम्प्टी युअर हार्ट ऑफ ऑल द सॉरो. That is a possibility. So this was 1.36 Vishoka va Jyotismati. Is that clear? Now Patanjali is giving us one more option. We are going on to sutra number 1.37. वितराग विषयम वा चित्तम. वा म्हणजे किंवा. ऑलराइट, वितराग विषयम वा चित्तम. शब्दकोड बघूया. वित, वितचा अर्थ होतो फ्री फ्रॉम, डिवॉइड ऑफ, मुक्त. वित या शब्दाचा अर्थ होतो मुक्त. वितराग, राग म्हणजे काय? अटॅचमेंट किंवा डिझायर्स किंवा पॅशन्स, इच्छा. सो राग म्हणजे डिझायर किंवा पॅशन. असा विषय जो स्वतः रागमुक्त आहे. ह्याला काय म्हणतात? असा विषय जो स्वतः रागमुक्त आहे. आता नाव सी, नाव ही इज गिव्हिंग अस एन एक्सटर्नल ऑब्जेक्ट, बट that object or subject should be such which itself is free from all desires. All right, so now he is giving another option. Okay, you don't want to go antarmukh, you look external, but then बाहेर असा विषय निवडायचा जो वितराग आहे, म्हणजे इच्छापासनं मुक्त आहे, डिझायर्स पासनं, अटॅचमेंट पासनं मुक्त आहे. आणि विषयमचा अर्थ होतो ऑब्जेक्ट. वितराग विषयम वा चित्तम, चित्त किंवा चित्त अशा विषयावर एकाग्र करा जो वितराग आहे, म्हणजे रागापासून मुक्त आहे. हियर राग मीन्स अटॅचमेंट. ओके, और बाय मेडिटेटिंग ऑन. सो आता असं एक्सटर्नल कुठली, कोणावर आपण म्हणे असं कुठली गोष्ट आहे की विच इज वितराग, फ्री फ्रॉम ऑल डिझायर्स? संत लोक असे असतात. सेंट्स आर लाईक दिस, मास्टर्स आर लाईक दिस, who are free from desires. So by meditating on saints who are free from desires and attachment, who are calm and tranquil, शांत चित्त असणारे, रागापासून मुक्त असणारे जे व्यक्ती, जे साधू संत ऋषी मुनी, whatever, whoever, whichever master that you believe in, त्याच्यावर मन एकाग्र कर. तो कसा आहे तसा स्वतःची वृत्ती बनवा. एम्युलेट हिम. Okay, so how he stays or she stays calm and quiet, so you also become calm and quiet like that. How they are not running behind anything, कशाच्याच गोष्टीचा त्यांना, ते लोक वैराग्यामध्येच असतात. मग ती वैराग्य वृत्ती त्यांची आपण त्यांच्यासारखी आपण डेव्हलप करायची आहे. Either it can be like I said, the saints, or it can also be divine object like Hiranyagarbha. Alright, so दैविक असे चिन्ह आहेत किंवा त्यांचे सिम्बॉलिक प्रेझेंटेशन्स आहेत, ज्याला आपण हिरण्यगर्भ म्हणतो, की where the divine has originated. त्याच्यावर तुम्ही मन एकाग्र करा.
then it can be linga, it can be surya, it can be any of these divine things that give life. त्याच्यावर मन एकाग्र करू शकतो. काय आहे, when we look at people who are free from desires, त्यांना कुठलीच मोह, कुठलाच अट्रॅक्शन, कुठल्याच गोष्टीचा, अशा व्यक्तींकडे जेव्हा आपण बघतो ना, जो मोहापासनं मुक्त असतात, लोभ त्यांना अजिबात नसतो, मग आपल्याला मोहापासनं मुक्त म्हणजे कसं हे कळतं. अदरवाइज इट्स अ क्वालिटेटिव्ह थिंग. सो इफ यू आस्क की मोह से मुक्त बोला तो हाउ, टेल मी हाउ. It cannot be explained in words. How? But when you look at a person who is free from desire and so calm and tranquil, then automatically you get the idea of what a desirelessness person feels like. तो डिझायरलेसनेसचा अनुभव त्यांचा आपल्याला समजतो. जेव्हा आपण त्यांना ऑब्झर्व करतो तेव्हा आपल्याला ते कळतं. The yogin, when he emulates their practices, he gains confidence, attains stability of mind, and develops his desireless state of mind. अशा व्यक्तींवर मन एकाग्र केलं की आपल्याला पण हिंमत येते. Because it takes a lot of courage to walk on the spiritual path. It actually, it's easy to go in the battlefield, but the spiritual, to be that peaceful warrior, you have to be a warrior, but you have to be a peaceful warrior. So that is a real challenge, and you need a lot of courage to do this. So he gains confidence आणि मग स्टेबिलिटी ऑफ माइंड, आपोआप मन स्थिर होतं आणि मन पण आपलं मन पण वितराग होतं, फ्री फ्रॉम राग और डिझायर्स होऊन जातं. So this is one more solution that Patanjali gave us, that vitaraga vishayam va chittam. So now we move on to 1.38. काय प्रश्न आहे? You got any questions on this? No? कोण काय बोललो? Alright, ठीक आहे. So we move on to the next sutra. स्वप्न निद्रा आलंबन वा. स्वप्न निद्रा ज्ञानालंबन वा. शब्दफोड बघूया. स्वप्न, निद्रा, ज्ञानालंबन आणि वा. So or contemplate or meditate on the experience of dream-filled or dreamless sleep during a watchful, wakeful state. ठीक आहे. सो आता मेडिटेशन बघा, आता त्यांनी रूप चेंज केला. सो ही gave you हृदय गुहा इंटरनल, he gave you the pause of the breath, then he gave you the external object like a vyakti or a divine object, and now he is moving onto swapna nidra. Either meditate on the swapna avastha or you meditate on the nidra. Here nidra means susupti avastha. Sushupti. So either on swapna or susupti. So we all know Jagrut, Swapna, Susupti and Turiya. या 4 अवस्था चित्ताच्या आहेत. जागृत, स्वप्न, सुसुप्ती, Turiya. If you read the Mandukya Upanishad, it talks about all these 4 states. आणि Mandukya Upanishad says that स्वप्न आणि जागृत अवस्थेमध्ये काहीही फरक नाहीये, बिकॉज ऑल युअर इंद्रियज आर वर्किंग. your sense organs are working, you are jumping in your sleep, in your dream, you are running, so all your कर्मेंद्रियज are working, and you are also watching whatever is happening. म्हणजे जे काही चालू आहे त्यालाही आपण बघतो, म्हणजे आपले कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, मन हे वर्किंग असतात. जागृत आणि स्वप्न अवस्थेमध्ये फारसा काही फरक त्यांनी सांगितलेला नाहीये. सो पण इथे पतंजली आपल्याला म्हणतायत या तो स्वप्न अवस्थेवर, विच इज ड्रीम फिल्ड स्टेट, किंवा निद्रा, विच इज
ड्रीम, लेस स्लीप, ह्याच्यावर ध्यान करायचं आहे, पण इन अ वॉचफुल वेकफुल स्टेट. म्हणजे एकदम अलर्ट होऊन, जागृत होऊन आपल्याला त्या स्वप्न किंवा निद्रा ह्याच्या अवस्थेवर आपल्याला ध्यान करायचं आहे. सी, इन ड्रीम एक्सटर्नल कॉग्निशन इज शट आउट, but mental images continue to be cognized. In susupti, which is nidra, both external and internal objects are obscured. Karan, due to tamasic, lazy idea of inactivity remains. Nothing happened. That is all we know after we come out of, when we come awake. की नाही, मला काय कळलंच नाही. म्हणजे स्वप्न पण नाही, जागृत पण नाही, असा अनकॉन्शियस स्टेट. पण अनकॉन्शियस स्टेटचं नॉलेज मात्र आहे की आय वॉज अनकॉन्शियस. सो द सीड ऑफ नॉलेज इज देअर, द सीड ऑफ इन्फॉर्मेशन इज देअर. Taking that inactive feeling as the object of contemplation, this method is practiced. म्हणजे मला निद्रा अवस्थेत, सुसुप्ती अवस्थेमध्ये काहीच जाणवलं नाही, ह्याच्यावर मन एकाग्र करायचं. आर यू गेटिंग इट? ती जी इनऍक्टिव्हिटी आहे त्याच्यावर माइंड फोकस करायचं आहे. दिस इज व्हॉट स्वप्न निद्रा ज्ञानन. त्याचं स्वप्न आणि निद्राचं जे ज्ञान आहे, ज्ञानालंबन व्हा, त्याला आलंबन पकडायचं. स्वप्न आणि निद्रा याच्या ज्ञानाचा आलंबन घ्यायचा. The knowledge that I had a dream, the knowledge that I did not understand anything, I was just not there, the unconscious state. Alright, त्याचं जे नॉलेज आहे त्याच्यावर मन एकाग्र करायचं आहे. दिस इज व्हॉट पतंजली का करायचं असं. Why is he asking us to do something like this? की स्वप्न किंवा सुसुप्ती अवस्थेवर मन एकाग्र का करायला लावतायत. मुळात आपल्या ह्या ज्या 4 चित्तभूमी आहेत, त्या चित्तभूमीचं यथार्थ ज्ञान आपल्याला जाणवावं. सो दॅट वी लर्न टू डिस्टिंग्विश बिटवीन जागृत, स्वप्न, सुसुप्ती आणि तुर्या. त्याच्यामध्ये गल्लत होऊ नये. म्हणजे आपलीच चित्तभूमी आपल्याला व्यवस्थित कळावी, त्याचं ज्ञान आपल्याला परिपूर्ण मिळावं, त्यासाठी पतंजली आपल्याला स्वप्न निद्रा ज्ञानाचा आलंबन व्हा असं असं ते आपल्याला सांगतात. इज इट क्लिअर? आलं लक्षात की हे का ते आपल्याला करायला सांगतात आणि काय करायला सांगतात? क्लिअर? अरे ओके. So shall we move on to the next sutra, which is 1.39. पुढचं सूत्र आपण घेऊया. यथा अभिमत ध्यान. सॉरी, स्वप्न अवस्थेमध्ये सर्वच काही जे जाणवतं ते सत्य नसतं ना. स्वप्न अवस्थेमध्ये जे काही जाणवतं ना ते तेवढंच सत्य असतं जेवढं जागृत अवस्थेमध्ये जाणवतं. म्हणजे त्या विश्वात ते सत्य असतं असं. आपल्याला ते सत्य आणि ह्या विश्वात हे सत्य, दोन्ही विश्वामध्ये काहीच फरक नाही, कारण दोन्ही माया आहे. हो, अच्छा. जे काही रूप, रंग, गुण, आकार ने भरलेलं आहे ते सगळं माया आहे, प्रकृती आहे. सो वेदर तुम्ही स्वप्न, जनक राजाची खूप सुंदर स्टोरी आहे जे अष्टवक्र नंतर एक्सप्लेन करून सांगतात की हाऊ ही गेट्स अप फ्रॉम हिज ड्रीम अँड ही स्टार्ट्स, आणि मग ते समजवतात त्याला. बट द बॉटम लाईन इज दॅट स्वप्न आणि जागृत अवस्थेमध्ये जे काय होतंय ते सगळं कसंही माया. सो इट इज ॲज रिअल or as unreal, however you want to put it. As real or as unreal, both the states. म्हणून त्याच्या ज्ञानाचं आलंबन धरायला लावलं. जस्ट द नॉलेज ऑफ इट. जागृतचं नाही, स्वप्न आणि निद्राचं. बिकॉज स्वप्न आणि जागृत एकच आहे, बट निद्रा इज डिफरंट. निद्रा इज डीप स्लीप. निद्रामध्ये अभाव.
अभाव प्रत्ययालंबना वृत्तिर्निद्रा. तो पूर्णपणे अभाव आहे. राईट. सो त्याच्यावर पण त्याचं ज्ञान आहे ना त्या अभावाचं. सो अभावाच्या ज्ञानावर त्यांनी आलंबन धरायला सांगितलंय, अभावाच्या ज्ञानात. राईट. नेक्स्ट सूत्र 1.39 इज यथाभिमत ध्यानाद्वा. यथाभिमत ध्यानाद्वा इथे सलग आहे तरी शब्दफोड आपण करूया. यथाभिमत. यथाभिमत म्हणजे काय? यथा, अभिमत, ध्यानात आणि वा अशी शब्दफोड होते. पण यथाभिमत म्हणजे व्हॉट एव्हर थिंग वन मे लाईक, दॅट विच इज डिझायरेबल. आता पतंजली म्हणतात तुम्हाला जे आवडत असेल ते. ही इज गिविंग अस इवन मोर फ्रीडम. यथाभिमत म्हणजे तुम्हाला जे आवडत असेल ते, व्हॉट एव्हर थिंग वन मे लाईक, दॅट विच इज डिझायरेबल. पण आवडीचं असणं मस्ट आहे ना. राईट. आणि ध्यानात म्हणजे मेडिटेशन, आणि वा म्हणजे और. किंवा तुम्हाला जी गोष्ट आवडत असेल त्या गोष्टीवर तुम्ही ध्यान धरा असं ते इथे म्हणतात. By contemplating or by contemplating on whatever thing one may like, the mind becomes stable. कुठलाही व्यक्ती वस्तू विषय तुम्हाला जे पाहिजे ते घ्या, पण ती आवडीची पाहिजे. कारण आवडीचं असेल तर मन तिकडे थांबेल, नाहीतर मन इकडे तिकडे पळत सुटेल. So it has to be a desirable object so that your mind remains on it. It remains steady on it. अर्थात आता व्हॉट एव्हर यू लाईक, तुम्हाला जे आवडेल ते असं जरी आपण म्हटलं तरी योगाला पूरकच असायला पाहिजे, नाही का? राईट. इट हॅज टू बी कॉम्प्लिमेंटरी टू युअर पाथ ऑफ योगा. सो विषय तुमचा हॅज टू बी जो योगाला कंड्युसिव्ह टू योगा. इथे पतंजलींचा ऍक्च्युली गुढार्थ असा होतो की सगळ्यात आवडतं जो योग मार्गावर आलेला आहे, जो सवितर्क, सविचार, सानंद, सास्मित या अवस्थेपर्यंत पोहोचत आहे, अशा व्यक्तीची आवडती वस्तू तर एकच असणार आहे, आत्मा. सो गुढार्थ बघितला आपण तर आत्मा हाच विषय इकडे बनतो. द हॅबिट ऑफ द माइंड is that if it can be focused on one thing, then it can be focused on another thing also. So reasoning इकडे काय आहे की जर मन एका गोष्टीवर आपण एकाग्र करू शकतो तर मग आपण दुसऱ्या गोष्टीवर पण, म्हणजे समजा मातीवर मन एकाग्र केलं तर आपल्याला घड्यावर पण मन एकाग्र करता येईल, घड्यावर केलं तर डोंगरावर पण करता येईल मातीच्या. सो इट डझंट मॅटर. The point is to focus your mind on any one subject or object. अट ही आहे, the condition is that it has to be desirable. तुमच्या आवडीची वस्तू म्हणजे मग तुमचं मन तिकडे थांबेल. सो हे 6 चित्तप्रसादनांमधलं हे शेवटचं चित्तप्रसादन होतं, जिथे पतंजलींनी आपल्याला वेगवेगळे सब्जेक्ट, ऑब्जेक्ट सुचवले आहेत की जिथे अंतर, बाह्य, where you can focus your mind. It can be within or it can be without. So this is the last of the 6 chitta prasadan that we have studied. ठीक आहे, त्यांनी सांगितलं, आपण ऐकलं, केलं, मन झालं एकाग्र, अँड देन व्हॉट हॅपन्स, पुढे काय होणार आहे? राईट. ऑब्व्हियसली आपल्याला आता काय, व्हॉट नेक्स्ट हा प्रश्न आपल्याला असतो. लेट अस मूव्ह ऑन टू सूत्र नंबर 1.40. परमाणु परम महत्वन्तोस्य वशिकारः. परमाणु परम परमाणु परम महत्व अंतस्य वशिकारः. शब्दफोड करून सूत्र म्हटलं तर जरा सोपं जाईल. परम अणु, परम महत्व, अंतः अस्य आणि वशिकार असं हे शब्दफोड त्याची आहे. लेट अस सी. सो नाउ व्हॉट हॅपन्स. बघा काय होतं. परमाणु, परमाणूचा अर्थ काय आहे? सब ॲटॉमिक, मायन्यूट, ॲटॉमिक, या सूक्ष्म. सो परमाणु सब ॲटॉमिक, एवढं सूक्ष्म, ॲज
subtle or as small as a subatomic particle, right? परमाणु. परम महत्वंतः, परम महत्वंतः चा अर्थ होतो परम आणि महत्वंतः म्हणजे ग्रेटेस्ट, हायेस्ट किंवा मोस्ट एक्सलंट, सर्वात मोठं असा त्याचा अर्थ होतो. सर्वात मोठं, परम महत्वंतः चा अर्थ होतो ग्रेटेस्ट, हायेस्ट, मोस्ट एक्सलंट किंवा सर्वात मोठं. अस्य, अस्यचा अर्थ होतो ऑफ दिस, ह्याचे. अस्य इज ऑफ दिस, ह्याचे. वशीकारः इन वन्स पॉवर और मास्टरी. वशीकारचा अर्थ होतो ताब्यात येणं, ज्याच्या आपल्या वश मध्ये येणं, आपल्या वश मध्ये येणं. इन वन्स पॉवर और मास्टरी. काय अर्थ होतो ह्याचा? What is the meaning of this? परमाणु परम महत्वांतोस्य वशीकारः. Subjugation. Aika. When the mind develops the power of stabilizing on the smallest size as well as the greatest one, then the mind comes completely under our control. सूक्ष्मातल्या सूक्ष्म घटकावर किंवा मोठ्यातल्या मोठ्या वस्तूवर, विराट आपण त्याला म्हणतो ना, मोठ्याच्या मोठ्या वस्तूवर जर आपल्याला मन एकाग्र करता आलं तर आपलं मन पूर्णपणे निरोध आपल्या कंट्रोल मध्ये येऊन जाणार, तो आपल्या वश मध्ये येणार. सी, meditating between two extremes, the mind acquires unimpeded power of holding on to whatever object it desires. जर सगळ्यात मोठं आणि सगळ्यात लहानात लहान परमाणु आणि परम महत्वांतः अशा दोन गोष्टीवर जेव्हा मन एकाग्र करता यायला लागलं तर पाहिजे त्या विषयावर आपण मन एकाग्र करू शकतो. म्हणजे लहानात लहान, मोठ्यात मोठं या दोन्हीच्या मध्ये येणाऱ्या सगळ्या वस्तूंवर आपलं मन एकाग्र होऊ शकतं. When we can focus on two extremes, the mind can acquire the power of holding on to whatever object that it desires. This would be complete mastery over the mind. तर हे काय होईल? मनावरचं वशीकरण किंवा मनाला वश मध्ये आणण्याची क्रिया. द माइंड अटेन्स परफेक्शन कम्प्लीट. आणि मग मनाची स्थिती काय होणार? द माइंड अटेन्स परफेक्शन, कम्प्लीट प्युरिटी. एक तर परफेक्शन आणि दुसरं शुद्ध चित्त. प्युरिटी म्हणजे चित्त कसं होऊन जाणार? अतिशुद्ध, अतिशुद्ध. आणि परफेक्ट म्हणजे जी अवस्था, विरुद्ध अवस्था आपल्याला पाहिजे मनाची, ती इकडे आपल्याला गाठता येणं. सो ऑर्डिनरी माइंड टू सुपर माइंड. आता ऑर्डिनरी माइंड कसं आहे? तो जिथे आपल्याला खेचेल तिकडे आपण त्याच्या मागे मागे जात असतो. पण हा मन पूर्णपणे आपल्या ताब्यामध्ये आल्यानंतर मग आपल्याला जिथे पाहिजे तिकडे त्या मनाला आपण घेऊन जाऊ शकतो. सो ऑर्डिनरी माइंड टू super mind. It can penetrate the boundless regions of space and the deepest regions within. बाहेरचा जो अवकाश आहे, जे अनंत अवकाश आहे, हे जे अनंत अवकाश, आकाश तत्व जे आहे बाह्य, तिथे पण ते पोहोचू शकतं आणि अंतर्मुखामध्ये सगळ्यात आतला जो भाग आहे तिथे पण तो जाऊ शकतो. सो अशा हे जे 6 पद्धती दिल्या आहेत पतंजलीने, त्या पद्धतीने ध्यान धरल्यामुळे आपल्याला मनावरचं हा ताबा, हा वशीकार हे आपल्याला प्राप्त होतो. इट कॅन पेनिट्रेट. सो 1.45 मध्ये ऍक्च्युली वी विल बी डुईंग इट अ लिटल लेटर ऑन. सूक्ष्म विषयात्वम चालिंग पर्यावसानम. दिस वी विल बी डुईंग अ लिटल लेटर ऑन. ओके. सो पुढे जाऊन ते आपल्याला सांगतील. पण इकडे 1.45 सूत्रचा आपल्याला रेफरन्स मिळतो आहे की सूक्ष्मात सूक्ष्मवर मन एकाग्र करता आलं, सगळ्यात मोठ्यात मोठ्यावर मन एकाग्र करता आलं तर इन बिटवीन कुठल्याही गोष्टीवर आपल्याला करता.
आत ये बाहेर ये हवे. Right? So this is what Patanjali is in 1.40 telling us the results of चित्तप्रसादन. चित्तप्रसादनचा हा पहिला परिणाम ते इथे सांगतायत. आता पुढे अनेक परिणाम त्या काय काय होईल हे पण सांगतात ते आपल्याला. का सांगतात? ही ऑलवेज टेल्स अस की अहिंसा करो, इसको करने से क्या होगा, अहिंसेचा परिणाम काय होणार, सत्याचा परिणाम काय होणार, पुढे आपल्याला आपण हे सगळं साधनपाठमध्ये बघणार आहोत. पण ते आपल्याला नेहमी परिणाम पण सांगतात, म्हणजे आपल्याला ओळखू जातं. जर परिणाम आपल्याला माहिती असेल तर तो लँडमार्क आहे. आपल्याला कळतं की येस, जे काय आपण करतोय ना ते करेक्ट, आपलं जे काही चालू आहे ते करेक्ट चालू आहे. अरे, आज आपण 1.40 इथेच थांबूया आणि उद्या आपण ह्याच्या पुढचे सूत्र घेणार.